नक्कीच होतो. जिद्द असेल तर घराच्या चार भिंतीतही उद्योग उभा राहू शकतो. बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील संत जनाबाई महिला स्वसहाय्यता बचत गटाने हेच सिद्ध करून दाखवलं आहे. काही वर्षापूर्वी घरगुती कामांपुरता मर्यादित असलेल्या महिला आज उमेद अभियानाच्या माध्यमातून एकत्र येत स्वावलंबनाचा नवा आदर्श घडवत आहेत. आधुनिक मशिनरी, बँकेचे सहाय्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी घरगुती पदार्थांच्या व्यवसायाला उद्योगाचं रूप दिलं. तब्बल 21 प्रकारचे पदार्थ आणि वार्षिक 40 लाखांची उलाढाल ही केवळ आकडेवारी नाही, तर त्यांच्या संघर्षाची साक्ष आहे. घाटनांदूरपासून थेट दिल्ली आणि अमेरिकेपर्यंत पोहोचलेली ही चव आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. घरगुती कामात कायम व्यस्त असणाऱ्या घाटनांदूरच्या महिलांनी उमेद अभियानांतर्गत एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बँकेकडून अतिशय कमी दरात कर्ज घेऊन व्यवसायासाठी आवश्यक मशीन्स त्यांनी खरेदी केली. त्यामुळे या उद्योगाला खऱ्या अर्थानं उद्योगाचं स्वरूप प्राप्त झालं. पापड्या, कुरडया अशाची मदत करते आणि मावशीकडे येऊन पण मावशींना पण सहकार्य करत असते. मी काही पण करायचं झालं तर त्यांना अडचण पडू देत नाही की बाबा त्यांना गरज असली महिलांची तर मी त्यांच्याकडे येत असते. आणि मावशी बऱ्याच महिलांना पण काम दररोज 10-11 महिला त्यांच्याकडे कामाला असतात. बरंच काही त्यांचा म्हणजे आम्हासारख्या महिलांना काम देत असतात. सध्या हा बचत गट 21 प्रकारच्या वेगवेगळ्या चवींचे पदार्थ तयार करतो. केवळ स्थानिक बाजारापुरताच व्यवसाय मर्यादित न ठेवता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही किंबहुना भारताबाहेरही हे पदार्थ आता विकले जातात. तिथे सुद्धा या पदार्थांना मोठी मागणी आहे. उमेदच्या माध्यमातून मग मला शासनानं कर्ज दिलं 5 लाख रुपये. 5 लाख रुपये दिले, पुन्हा 10 लाख रुपये दिले. ते फिडीत मी असे कर्ज फिडीत मी अशी वरची वर सुरुवात केली. मग मालाची तर मला एवढी आवड लागली. मग मुंबईला 2017-18ला सरस लागलं. त्या सरसला मी गेले. तिथं देखील मला माझे कस्टमर तयार झाले. पुन्हा बीडला सरस झालं. माझे अमेरिकेला 3 कस्टमर आहेत. तर महिन्याला तिथं माझा अमेरिकेला माल जाते, दिल्लीला जाते. मुंबईला मला आज संत कृपा म्हणून 200 टनाची ऑर्डर आहे. माझ्या घाटनांदूरच्या महिलाला काही काम मिळावा म्हणून ही माझी अपेक्षा आहे. या बचत गटामुळे गावातल्या अनेक महिलांना स्वतःचा हक्काचा रोजगार मिळाला असल्यामुळे या महिलांना आपल्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये सुद्धा मोठा वाटा उचलता येऊ लागलाय. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागळे, बीड. कोरोना काळ